ठीक. Hi students. Again, in previous classes मध्ये matrices, what is matrices? That means this type of arrangement. म्हणजे जर समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 या टाइपचे जर अरेंजमेंट असेल तर त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणायचं matrices. Now matrices have so many types, but we discuss about yes column matrix, row matrix. Then after that yes what is the singular matrix, non-singular matrix, triangular matrix, upper triangular matrix. Then after that symmetry matrix and skew symmetry matrix. And then after that त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण या असं टाइप जसं स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, डायगोनल मॅट्रिक्स असेल, या टाइपच्या त्याच्यामध्ये आपण मॅट्रिसेस वगैरे पाहिलेले आहेत. आता याच्यामध्ये या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोसेस addition of the two matrices. जसं फॉर एन एक्झाम्पल if two matrices are given that is A and B, मग त्या दोघांचे ॲडिशन कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं A इज इक्वल टू समथिंग 1 2 असेल, जसं मी ते कन्सिडर केलं A 1 2 3 4 and B इज इक्वल टू 3 4 5 and 6. ओके, या दोघांचं जर आपण ॲडिशन करायचं असेल then we get yes A plus B is equal 1 आणि 1 सोबत हा 3 असेल, 1 plus 3 किती असेल 4, 2 plus 4 किती असेल 6, 3 plus 5 किती असेल 8, 4 plus 6 किती असेल 10. That's all. This is the addition of the two matrices. But when we consider the subtraction in simple way, in same way, जसं आपण 1 minus 3 करायचं म्हणजे as usual minus 2a, 2 minus 4 करायचं minus 2a, 3 minus 5 करायचं minus 2a आणि 4 minus 6 करायचं minus 2a. बरोबर आहे? म्हणजे this is the subtraction. Now addition, then after that subtraction, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं yes multiplication. आता जर समजा एक मॅट्रिक्स असं जर घेतलं 1 2 3 4 and दुसरं B is equal to 3 4 1 2, बरोबर आहे? if two matrices its order is 2 by. आता ऑर्डर कसं फाइंड आउट करायचं? नंबर ऑफ कॉलम अँड नंबर ऑफ रोज, म्हणजे हे झालं तुमचं ऑर्डर. आता रो आणि कॉलम कसं आयडेंटिफाय करायचं तुम्हाला याबद्दल सेपरेटमध्ये सांगितलेलं आहे. हे असं जे दिसतात ना व्हर्टिकल मध्ये, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणायचं कॉलम्स, आणि हॉरिझॉन्टल मध्ये जे दिसतात त्याला आपण काय म्हणायचं रोज. म्हणजे कॉलम आणि दुसरं काय असलं पाहिजे रो असलं पाहिजे. हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस हे साइन लक्षात ठेवायचं. दॅट इज द फर्स्ट रो ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज मल्टिप्लाइड बाय yes first column of the second matrix. Understand that? जसं की हा A cross B is equal to हा 1 into 3 करायचं, 1 into 3 plus 2 into 1 करायचं, बरोबर. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम इज ओवर. नाउ फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into 4 plus 2 into 2. नाउ सेकंड वन इज 3 into 3 plus 4 into 1. नाउ 3 into 4 plus 4 into 2. That's all. This is the multiplication. Now when we solve this, then we get yes 1 2 3, that is 3 plus 2, 4 plus 4, 3 3 9 plus 4, 12 plus 4 2 is 8. Now adding this 3 plus 2 how much? 5, 4 plus 4 that is 8 and plus 4 13, and then this one is the 20. This is the multiplication of two matrices. And then after that I was just told you what is that when we take the application or operation. तर हे जे साइन असेल जसं R1 interchange R2, this sign indicates that the row 1 and row 2 are interchangeable. जर समजा R1 घेतलं दुसरं काय घेतलं R2, त्या दोघांना इंटरचेंज करणं या साइनचं आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आणि टू चेंज असेल तर हा साइन त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये तुम्हाला सांगितलं डबल इम्प्लिकेशन आणि इम्प्लिकेशन, पण इथे या साइनचा मीनिंग असतो इंटरचेंज अँड दिस इज द चेंज. जसं R1 चेंज R1 मायनस R2, म्हणजे R1 मधून R2 मायनस करायचं, जे आन्सर येईल ते कशामध्ये पुट करायचं R1 मध्ये पुट करायचं. आणि याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं ते चेंज डायरेक्ट जर R1 जर पहिले काही लिहिलं तर त्याच्याच रिप्लेसमध्ये तुम्हाला जे काय आन्सर येणार ते आन्सर तुम्हाला पुट करावा लागेल, बरोबर आहे. तर या प्रकारे त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. जसं 3R1 असेल तर ओनली R1 म्हणजे रो फर्स्ट रो मध्येच आपल्याला मल्टिप्लिकेशन जस्ट मल्टिप्लाइड बाय 3 करायचं आहे. जर इथे समजा 3C1 जर घेतलं तर ओनली कॉलम 1 मध्येच आपल्याला 3 चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. These are known as the operations. Understand that? Then after yes what is that
यस ॲप्लिकेशन्स त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल वगैरे त्याच्यामध्ये पाहिलं आपण अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन जे काय रो ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल याच्यामध्ये आपण पाहिलं। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलं जसं R1 इंटरचेंज R2 वगैरे त्याच्यामध्ये घेतलं आपण आणि नंतर B जे आहे R1 चेंजिंग R1 मायनस R2 नंतर थर्ड वाला घेतला तसाच देन फोर्थ वाला घेतला फिफ्थ and त्याच्यानंतर सिक्स्थ क्वेश्चन हे आपले सगळे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व केले आहे। नाउ वी टेक यस एक्सरसाइज 2.1 चा कोणता क्वेश्चन 7th क्वेश्चन आपल्याला कन्सिडर करायचा यस यूज suitable transformation okay on 1 2 3 4 to convert it into an upper triangular matrix आता याच्यामध्ये जे नेक्स्ट क्वेश्चन आपण कन्सिडर केलेला आहे दॅट इज द क्वेश्चन इज यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन 1 2 3 4 टू कन्वर्ट इट इनटू एन अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स नाउ फर्स्ट वी नो व्हाट इज अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स ऑलरेडी आई सेड दैट व्हाट इज दैट यस यूनिट मॅट्रिक्स व्हाट इज यूनिट मॅट्रिक्स इफ 2 by 2 जर कन्सिडर केलं तर 1 0 0 1 दिस इज युनिट मॅट्रिक्स यस इन 2 by 2 आणि जर समजा 1 by 1 असेल तर 1 असतो आणि 3 by 3 जर कन्सिडर केलं तर किती असला पाहिजे 1 0 0 0 1 0 0 0 1 दिस इज अ युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर्डर किती 3 by 3 आता याच्यामध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचं म्हटलं की अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हे जे मॅट्रिक्स तुम्हाला दिलेलं आहे 1 2 and 3 4 या मॅट्रिक्सला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये नो व्हाट इज अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे समजा इफ वी हैव टू कंसीडर अ ट्रायंगल दैट इज 1 2 3 4 and 5 here 6 बाकीचे 0 0 बरोबर आहे this is the upper triangular matrix why it is upper triangular matrix because when we consider only these elements of the matrix it look like a triangle जर याचा आपण कन्सिडर केला हा ट्रायंगल तुम्हाला दिसतो म्हणजे जर हे डायगोनल एलिमेंट्स जे आहेत डायगोनल एलिमेंटच्या बिलो मध्ये काय असलं पाहिजे 0 तर अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणायचं त्यामुळे त्याला अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि जर समजा असं जर तुम्हाला कधी दिसलं हाच मॅट्रिक्स यस 1 2 3 4 5 आणि हा 6 0 0 and here also 0 now this is lower triangular matrix तर या मॅट्रिक्सला आपण काय म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे हे काय असेल तुमचं अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि हा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हे तर झालं 3 by 3 ऑर्डर मध्ये जर 2 by 2 जर कन्सिडर करायचं असेल देन वी गेट यस 1 2 3 आणि हा 0 हियर दिस इज द अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स याला आपण कोणता ट्रायंगल म्हणायचं अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि जर समजा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर हा 1 2 3 आणि ते 0 घ्यायचं दिस इज द ऑर्डर ऑफ 2 by 2 आता समजलंच असेल म्हणजे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्सला आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी काय ऑपरेशन्स देखील आपल्याला त्याने दिलेले आहेत आणि आपल्या मनाने त्याच्यामध्ये ऑपरेशन घ्यायचं आणि त्याला आपण कन्वर्ट करायचं सो फर्स्ट ऑफ ऑल लेट जे दिलं त्याला लेट ए कन्सिडर करू आपण यस 1 2 3 4 बरोबर आहे दिस इज गिवन मॅट्रिक्स आता याच्यामध्ये आपल्याला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन करायचं आता ट्रान्सफॉर्मेशनचे दोन मेथड सांगितलं एक रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं काय असेल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं तर आपल्याला कोणताही त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करता येईल एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन करता येईल नाही तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तर जे सोपं वाटत असेल जे इझी वाटतं ते आपल्याला अभ्यासमध्ये करायचं आता आपल्याला काय करायचं अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये काय करायचं हे टर्म जे आहे इकडला टर्म आपल्याला 0 आणायचं म्हणजे बिलो द डायगोनल एलिमेंट्स मग याच्यामध्ये इथे जे तुम्हाला एकतर 3 नाहीतर 4 या दोघांचंही आपल्याला 0 आणायचं काय करायचं आपल्याला 0 मग त्यासाठी कोणतं ऑपरेशन आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागेल किंवा कोणतं त्याच्यामध्ये अप्लाय करावं लागेल फॉर्म्युला
जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये 0 आला पाहिजे. बरोबर आहे. लिसन केअरफुली, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर हे ॲप्लिकेशन किंवा ऑपरेशन जर समजलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समोर इझिली बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला करता येतील. आता 1 2 3 4 बरोबर आहे. मग याच्यामध्ये इथे 0 पाहिजे ना मला, म्हणजे हे काय झालं तुमचं R2, याला R2 म्हणायचं. दिस इज R1 अँड दिस वन इज द R2. बरोबर. आता R2 मायनस, आता मला इथे 0 आणायचं आहे ना, म्हणजे 3 मधून 3 गेलं तर 0 येईल. मग इथे किती आहे 1 आहे, सो 3 into R1 करणार. बरोबर आहे. काय केलं मी R2 minus 3R1. आता चेंज काय करायचं म्हणली आपल्याला, यस R2 चेंज आहे, बाकी सगळे ॲज इट इज लिहायचे. बरोबर आहे. आता इथे एक बाजूला आपण ऑपरेशन लिहून घेऊ, R2 minus 3R1. नाउ फॉर फर्स्ट ब्लॉक. आता पहिल्या ब्लॉकसाठी, आता पहिला ब्लॉक किती आहे बेटा, आता हे पहिला ब्लॉक झाला तुमचं आणि हा दुसरा ब्लॉक झाला. बरोबर आहे. R2 किती आहे 3 minus 3 into R1 किती आहे 1 is equal to 3 minus 3 is equal to किती असेल 0. So we write here 0. Okay. Now for second block, yes, याच्यासाठी किती आहे R2 ची व्हॅल्यू 4 minus 3 into R1 किती आहे 2. So is equal to 4 minus 3 2 चा किती असेल 6. Then our answer is minus 2. Okay. Now this is required, yes, upper triangular matrix, because of when we consider these terms, these are the, yes, diagonal element and below the diagonal element किती आहे 0 आहे, then we can say that this type of matrix is known as the upper triangular matrix. Okay. Now this is required, yes, upper triangular matrix. Okay, this is the upper triangular matrix. Then other question is, now that is the 8th one. 8 is also एकदम easy आहे. बरोबर आहे. 8th one, what is that here? Convert 1 minus 1 to 3 into an identity matrix. Identity matrix but suitable row transformation. Okay. आता इथे जे तुम्हाला दिसत आहे, what is that? Convert 1 minus 1 2 3 into an identity matrix. आता ना सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला हे फिक्स सांगितलं की आपल्याला याला रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. इथे त्यांनी असं काही सांगितलेलं नव्हतं की रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करा, तुम्ही कॉलमने तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. म्हणजे इथे R1 R2 पैकी C1 C2 असं त्याचं येऊ शकत होतं. बरोबर आहे. आता नाव घ्या, convert 1 minus 1 2 3 into an identity matrix by suitable row transformation. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, हे जे दिलेलं आहे ते मॅट्रिक्सला आपण कन्सिडर करायचं, दॅट इज A. आता याला आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. आणि युनिट मॅट्रिक्स नथिंग बट 1 0 0 1 असेल तर त्याला युनिट मॅट्रिक्स म्हणायचं इन 2 by 2 ऑर्डर मध्ये. आणि जर 3 by 3 मध्ये असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1. म्हणजे काय करायचं, इथे जे तुम्हाला मॅट्रिक्स दिसत आहे त्या मॅट्रिक्सला आपल्याला या 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन रो ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी दिलं. म्हणजे R1 आणि R2 मध्येच आपल्याला फॉर्म्युले स्वतःच तयार करायचे, जेणेकरून आपल्याला 1 0 0 1 त्याच्यामध्ये आला पाहिजे. बरोबर आहे. सो दिस इज आवर आन्सर. नाउ लेट A is equal to what is that 1 minus 1 2 3. Okay, this is our given matrix. Now it will be converted as 1 0 0 1. म्हणजे आपल्याला 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो इथे 1 तर आहेच, पण इथे आपल्याला 0 पाहिजे. एक वन बाय स्टेप त्याच्यामध्ये कन्सिडर करा. एकदाच तुम्हाला त्याच्यामध्ये 0 येणार नाही, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आता याला जर मी कन्सिडर केलं की तर तिथे मला 0 आणायचं, म्हणजे तो ऑलरेडी 1 आहे बरोबर आहे. याला काय करायचं नाही, म्हणजे या 2 चा मला 0 पाहिजे. म्हणजे काय ऑपरेशन करता येईल आपल्याला, R2 minus 2 R1. काय करायचं आपण, R2 minus 2 R1. मग याच्यामध्ये हे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन आपण डन करायचे. यस A is equal to, यस
R2 ला चेंज करा 1 - 1 ॲज इट इज, बरोबर आहे. ऑपरेशन काय आपल्याकडे R2 - 2 R1 फॉर फर्स्ट ब्लॉक. आता पहिल्या ब्लॉकसाठी आता R2 किती आहे 2, सो 2 - 2 into R1 किती आहे 1 is equal to 2 - 2 is equal to 0. Then we can write here 0. Now for second block, R2 ची value 3 - 2 into R1 ची value -1, so 3 - 1 plus 2 is equal to how much 5. So we write here 5. Understand? आता तिथे किती आलेले आहेत 5 आले. आता हे झालं 1 - 1 0 5. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला 0 तर आलं, इथे 1 आलं, म्हणजे या दोघांना आपल्याला हात लावायचा नाही सध्या. आता आपल्याला काय करायचं आहे, या 5 च्या जागी आपल्याला 1 आणायचं आहे. काय आणायचं, 5 च्या जागी 1 आणायचं. मग 5 वाला आणि 0 वाला कोणता टर्म आहे, तो R2 आहे, सो डिवाइडेड बाय 5 करायचं. नाउ वी अप्लाय R2 upon 5, so A is equal to 1 - 1 0 1. हे दोन केसमध्ये आलेले आहे. आता आपल्याला कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचं आहे, यस इथे 1 आहे, सो 0 1 आत लावायचं, फक्त इथे -1 च्या इथे 0 पाहिजे. सो काय करावं लागेल आपल्याला, R1 plus R2, so A is equal to R1 as it is राहणार, नंतर मायनस मध्ये 0 येईल, 0 1. That's all. This is required. This is required. Yes, identity matrix. Understand? This is identity matrix. तर याच्यामध्ये आताच तुम्हाला सांगितलं सर्व त्याच्यामध्ये आपल्याला आले पाहिजे. म्हणजे आपण आतापर्यंत काय पाहिलं, एक्सरसाइज 2.1 मधले yes suitable transformation on 1 2 3 4 to convert it into an upper triangular matrix. Now let A is equal to 1 2 3 4 R1 R2 आपल्याला आपण कन्सिडर केलं, that's row 1 and row 2. त्याच्यानंतर R2 - 3 R1, that is A is equal to 1 2 0 - 2 कन्सिडर केलं. and this is our required upper triangular matrix. म्हणजे below the diagonal elements जे काही एलिमेंट असतील ते 0 एलिमेंट असले पाहिजे, तर त्याला आपण upper triangular matrix म्हणायचं. then after that convert 1 - 1 2 3 into an identity matrix by suitable row transformation. तसंच तुम्हाला column transformation देखील देता येईल, त्यानुसार त्यामध्ये आपल्याला प्रोसेस करायचं. here the row transformation त्यांनी असं म्हटलेलं आहे, so we take A is equal to 1 - 1 2 3. so आपल्याला इथे या 2 च्या जागी 0 पाहिजे, so we apply R2 - 2 R1. म्हणजे हे ऑपरेशन त्याच्यामध्ये आपण अप्लाय केलं, मग आपल्याला काय मिळालं, A is equal to 1 - 1 0 5. नंतर या 5 साठी आपल्याला 1 पाहिजे, सो R2 डिवाइडेड बाय 5 करायचं. हे रो म्हणजे 0 upon 5 0 असेल, 5 upon 5 1 येईल. दॅट इज आता दुसरा टेक्स्ट काय आहे, 1 - 1 0 1. या -1 च्या 0 पाहिजे, म्हणजे जर समजा जे आलेले एलिमेंट्स आहेत ते पण गेले नाही पाहिजे, बरोबर आहे. जर तुम्ही दुसऱ्या एखादं ऑपरेशन जर करत असाल आणि त्याच्यामध्ये जर समजा आलेले जे काही एलिमेंट्स असतील, जसं 1 0 0 1 आलेलं आहे, मग हे एलिमेंट तिथून निघून गेले नाही पाहिजे, असं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचे आहे. सो R1 plus R2 केलं म्हणजे 1 plus 0 हा 1च येणार, बरोबर आहे. आणि -1 plus 1 किती येणार 0. मग 0 1 हे ॲज इट इज, फक्त R1 ला आपल्याला चेंज करायचं आहे. दिस इज ऑल अबाउट कन्वर्शन और ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द गिवन मॅट्रिक्स ॲज अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अँड दुसरं काय असेल तुमचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. या प्रकारे त्याच्यामध्ये आपलं लक्ष ठेवायचं. ओके ना, वी मूव्ह फॉर नेक्स्ट क्वेश्चन. आता पूर्ण जे चॅप्टर आहे बस याच प्रोसेसवर डिपेंडेंट आहे. आता तर फक्त हे थोडासा ॲप्लिकेशन्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये पाहत आहोत, म्हणजे कसं ऑपरेशन्स करायचे, कोणताही त्याच्यामध्ये मॅट्रिक्स असेल तर अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये आपल्याला कसं काय कन्वर्शन करता येईल ते याच्याबद्दल आपण आतापर्यंत स्टडी केलेली आहे. ओके ना, वी टेक दॅट इज लास्ट वन 9. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Transform, yes, 1 - 1 2, then 2 1 3, then 2 3 2 4, okay, into an upper triangular matrix. Upper triangular matrix by
suitable column transformation transform 1 minus 1 2 2 1 3 3 2 4 into an upper triangular matrix by suitable column transformations. बरोबर आहे. आता तुम्हाला त्यांनी पर्टिक्युलरली कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलेलं आहे. सो आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्येच कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन जर इथे जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचा आन्सर इथे रॉंग होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इथे करायचं. इझी आहे, घाबरायचं काही कारण नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल या सोल्युशन लेट a is equal to 1 minus 1 2 2 1 3 3 2 4. अंडरस्टँड? म्हणजे इथे जे मॅट्रिक्स दिलं ते जे मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स ऑर्डर किती आहे याची 3/3 बिकॉज ऑफ रो आणि कॉलम याच्यामध्ये 3 आहे. जसं मी कॉलम जर कन्सिडर केलं दिस आर द रो r1 r2 r3 and these are the columns c1 c2 and c3. आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. सो वी कन्सिडर ओनली कॉलम्स. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हटलं. आता अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय असेल? असं मॅट्रिक्स असेल आणि तुम्हाला वरचे एलिमेंट दिसले पाहिजे, फक्त खालचे जे 3 एलिमेंट्स आहेत. बरोबर आहे. हे जे 3 एलिमेंट जे तुम्हाला दिसतात ज्या एलिमेंटला आपल्याला 0 आणायचं आहे. म्हणजे कोणते एलिमेंट्स? हे जे एलिमेंट दिसतात ना या एलिमेंटला आपल्याला 0 आणायचं आहे. मग त्यासाठी जे काय प्रोसेस आहे ते प्रोसेस आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. तुम्ही एकतर इथे 0 आणू शकता. बरं 1 2 3 1 2 3 असे आणा किंवा 1 2 3 असे आणा ॲज यू विश. आणि तुम्हाला कॉलम त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ओके. आता अप्लाय काय करायचं? तुम्हाला जर समजा इथे जर 0 आणायचं आहे तर मी 2 च्या जागी जर तुम्हाला 0 जर आणायचं असेल तर या 1 मध्ये आपल्याला 2 चं मल्टिप्लिकेशन c1 c2 करता येईल. बरोबर. मग काय करायचं ऑपरेशन? c1 2 c2. मग काय करायचं? बाकीचे ॲज इट इज लिहायचं, फक्त c1 लिहायचं नाही. म्हणजे हा -1 1 2 आणि 3 4. बरोबर आहे. ऑपरेशन कोणता करायचं आहे? हे बाजूला लिहून घ्यायचे. c1 2 c2 फ्रॉम फर्स्ट ब्लॉकसाठी एक ब्लॉक सगळं चेंज होते ना, फिक्स नाही राहत. आता c1 किती आहे? 1 -2 इंटू c2 किती आहे? -1. सो 1 minus plus 2 is equal to 3. So we write here 3. Okay. Now for second block. Second set. किती आहे? 2 c1 2 minus 2 into 1. So 2 minus 2 equal to 0. So we write here 0. Then for third block, just किती असेल आता? 3 minus 2 into 2, that is 3 minus 4 is equal to just 1. So we write here. Any problem? The problem असेल तर विचार. ठीक. आता हे झालं. आता आपल्याला या 2 च्या जागी किती आणायचं आहे? 0 आणायचं. मग आता आपल्याला कोणतं ऑपरेशन करावं लागेल? डबलच्या जागी देखील 0 आणायचं आणि या 2 च्या जागी देखील 0 आणायचं. तर आता तुम्ही कसंही करू शकता. जर याला 1 च्या जागी 0 आणलं तरी चालते, या 2 च्या जागी 0 आणलं तरी काय हरकत नाही. मग त्याला इंटरचेंज आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. ठीक आहे. तर या 2 च्या जागी आपल्याला 0 आणता येईल. मग ऑपरेशन कोणतं? c म्हणजे हा c2 असेल. c2 minus 2 c1. आता c1 ला चेंज करायचं नाही, ओन्ली c2 ला चेंज करायचं. ठीक आहे. मग बाकीचं ॲज इट इज लिहा. a is equal to c1 ॲज इट इज 3 0 1. ओके. 2 3 4 ॲज इट इज. ऑपरेशन काय? c2 minus 2 c1. नाउ फॉर फर्स्ट. आता c2 ची व्हॅल्यू किती आहे? -1. मग लिहायचं -1 -2 into c1 ची व्हॅल्यू किती आहे? 3. So we write here 3. -1 -6 is equal to -7. So we write here -1. कोणतं येऊ शकतं? नो प्रॉब्लेम. व्हॅल्यू देखील चेंज होऊ शकते. कारण हे जे फिक्स जे ऑपरेशन्स आहेत हे फिक्स नाही, हे आपल्या मनाने घ्यायचं. म्हणजे तुम्हाला लास्ट जे कॉर्नर जे एलिमेंट्स आहेत ते 0 0 तुम्हाला आणावं लागेल. ओके. आता हे झालं -7. आता नेक्स्ट आपल्याला सेकंड ब्लॉक कन्सिडर करायचं. फॉर सेकंड ब्लॉक आता याच्यासाठी c2 किती? 1. म्हणजे लिहायचं 1 -2 into
C1 किती 0, so we write here 0. 1 minus 0 is equal to 1, so here 1. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला आता थर्ड ब्लॉक साठी सॉल्व्ह करायचं आहे. Yes, for third block, just C1 2, C2 2 minus 2 into 1, so 2 minus 2 is equal to 0. So we write here. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये हे जे एलिमेंट्स भेटलेले आहेत 2 0 आर फाउंड आउट केले. म्हणजे इथे तुम्ही 2 0 त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचं, फक्त इथे 0 आणायचं. या 1 च्या जागी फक्त 0 आणायचं. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या 1 च्या जागी 0 आणण्यासाठी? यस, कोण से कोण सांगणार? एकदम इझी आहे बेटा, आपल्याला त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. बरोबर. मग आपण काय करू, आता जवळपास आपण आलो, पण जर समजा मी इथे 0 आलं असतं तर जमलं असतं, इझी झालं असतं. पण आपण तिथे एक 1 आणलेलं आहे, म्हणजे असं त्याला चेंजेस आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. 2 स्टेपमध्ये हा ॲन्सर तुम्हाला भेटून जाईल. या 2 स्टेप. यस, फर्स्ट आपण आता C3 घ्यायचं, इथे 0 आणायचं पहिल्यांदा. बरोबर आहे. म्हणजे इथे काय करावं लागेल, 4 into C1 करावं लागेल. 2 स्टेपमध्ये तुमचं ॲन्सर येऊन जाईल. यस, सो A is equal to C3 चेंज करायचं, 3 minus 7 0 1 1 0, C3 as it is चेंज करावं लागेल. Now formula C3 minus 4 into C1 for first block. आता म्हणजे पहिलेच म्हटलेलं आहे, तुमचे जे मेथड्स आहेत, तुमचे जे ऑपरेशन्स आहेत, ते याच्यावर डिपेंड असते की आपल्याला ॲन्सर कधी त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता ना फर्स्ट C3 minus 4 C1. C3 ची व्हॅल्यू किती आहे? यस, पहिल्यापासून सुरू करावं लागेल. 2 minus 4 into minus 7 is equal to 2 minus minus plus 7 4s are 28, then 30, so we write here 30. Then second block, yes, किती आहे? C3 3 minus 4 into 3 is equal to 3 minus, आता 4 3s किती होतात? 12 is equal to minus 9, so we write here minus 9. Okay, now for third block. थर्ड ब्लॉक साठी यस किती आहे? आपण काय करतो, आपण C3 आणि C1 करतो. पहिल्या ब्लॉक बरोबर घेतलं. C3 ची व्हॅल्यू किती आहे? 2. आपण C1 घ्यायचं, आपण C2 घेतलं. हां, ठीक. C3 ची व्हॅल्यू किती? 2 minus 4 into, बरोबर बरोबर. हां, C3 ची व्हॅल्यू 2 minus 4 into C1 म्हणजे 3 इथे घ्यायचं. 2 minus 4 3s are 12, that is 10 minus 10, so we write here minus 10. Okay, for third block. आता second block हा C3 3 minus 4 into किती असेल 0, that is 3 minus 0 is equal to 3, so we write here 3. The next one 4 minus 4 into 1, that is 0. आता एक इथे 0 आलेलं आहे आणि एक इथे 0 आलेलं आहे. आता आपल्याला फक्त इथे एक 0 पाहिजे, म्हणजे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स त्याच्यामध्ये कन्सिडर करता येईल. आता इथे 0 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अजून सेम ऑपरेशन C3 minus 3C2 करावं लागेल. नाव A is equal to, आता C3 चेंज करायचं, 3 minus 7 0 1 1 0. बरोबर आहे. आता ऑपरेशन काय, C3 minus 3C2 फॉर फर्स्ट. लक्षात ठेवायचं, आता C3 आणि C2 मध्ये आहे. C3 किती? minus 10 minus 3 into C3 ची व्हॅल्यू minus 7, so minus 10 minus minus plus 7 3s are 21, तर मायनस करा 1, त्याच्यानंतर 1 म्हणजे 11 म्हणजे इथे यायचं. नाव फॉर सेकंड ब्लॉक 3 minus 3 into 1, that is 0, so we write here 0. बरोबर ना, 0 0 हा किती असेल? 0 0 हा 0 असेल, so we write here 0. म्हणजे 0 0 0 म्हणजे इथे तुम्हाला अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असं भेटलेलं आहे. 0 येऊ शकतं, नो प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये फक्त हे 3 एलिमेंट तुम्हाला 0 पाहिजे. Therefore this is required upper triangular matrix. That's what this is the upper triangular matrix. आणि हे जे ऑपरेशन आहे हे नेसेसरी नाही, बरोबर आहे. पण रफ मध्ये तुम्ही करू शकता किंवा बाजूला केले तरी काय हरकत नाही, कारण याच्याशिवाय हे ॲक्युरेट आन्सर किंवा त्याच्यामध्ये जे तुम्हाला थोडंफार जे मिस्टेक्स होतात
ते याच्यामध्ये आपल्याला अवॉइड करता येते, बरोबर. त्यामुळे बाजूला सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. येस बेटा, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे आपण पाहिले ट्रान्सफॉर्मेशन, आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं काय म्हणतात मी रो ट्रान्सफॉर्मेशन. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असेल आणि रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, की अगोदरच आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. कॉलममध्ये फक्त जे आडवे असतात ते आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलं, बरोबर आहे. कॉलममध्ये जे उभे असतात ना, हे असे 1 2 3 -1 हे जे त्याला कॉलम म्हणायचं आणि जे आडवे असतात त्याला आपण रो म्हणायचं. आता जेव्हा रो असतात तेव्हा R1 - R2 असेल, R1 - R3 असेल, R1 - 2 R3 जर असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला सेम वे तसंच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर त्याने असं जर म्हटलं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तर C1 C2 C3 म्हणजे 3 जर कॉलम नंबर ऑफ कॉलम जर 3 जर असेल तर त्याला आपण त्याच्यामध्ये ॲज युजल त्याच्यामध्ये कन्वर्ट तुम्हाला त्याच्यामध्ये करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असं तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार. त्याच्यानंतरचा आवर नेक्स्ट पॉईंट इज दॅट इज इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये जर तुम्हाला समजलं नसेल किंवा एखादा घरी तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा, बरोबर. काय समजलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट फॉलो करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन जर समजले तेव्हाच तुम्ही समोरचे जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही इझिली त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकता. तो रो ट्रान्सफॉर्मेशन असेल और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल, तुम्हाला दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट इज और नेक्स्ट पॉइंट आता इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. समजा एक मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे A, बरोबर आहे. सो A डॉट A इनवर्स इज इक्वल टू किती असला पाहिजे I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे A डॉट A दॅट इज वन ऑफ A आणि गेट कॅन्सल म्हणजे वनच राहते, वन इज नथिंग बट द आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग A डॉट A इनवर्स इज इक्वल टू किती कन्सिडर करायचं I, याच्यामध्ये A ची व्हॅल्यू पुट करायचं आणि इथे I ची व्हॅल्यू पुट करायचं आणि जे काही तुम्हाला ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन ॲज इट इज त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला या साईडला 1 0 आणि 0 1 हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे. तर त्यासाठी 1 2 2 4, बरोबर आहे. एखादा एक्झाम्पल आपण याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर 1 3 1 2, ठीक आहे. सो इट A इज इक्वल टू 1 3 1 असं जर असेल समजा एक्झाम्पल. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, A डॉट A इनवर्स मध्ये पुट करायचं, A इनवर्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. सो हियर वी पुट 1 3 1 2. A इनवर्स इज इक्वल टू I ची व्हॅल्यू 1 0 0 1, बरोबर आहे. आता ऑपरेशन या अगोदर जसं आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन और रो ट्रान्सफॉर्मेशन आताच तुम्हाला सांगितलं तसं इथे देखील आपल्याला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला याला या जे टर्म दिसते ना याला या फॉर्म मध्ये आणायचं आणि इथे जे तुम्ही ऑपरेशन करता तेच ऑपरेशन इथे देखील तुम्हाला सॉल्व्ह करायचं. जसं की 1 3 1 2 दिलेलं आहे, 1 0 0 1 दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, या 1 साठी 0 पाहिजे. सो हे झालं तुमचं R2 आणि हे R1. आता R2 मायनस R1 आणि इथे जे क्वेश्चन आहे ते इथे करायचं ना. आता R1 ॲज इट इज लिहायचं, 1 3 ने ॲज इट इज लिहिलं, A इनवर्स ॲज इट इज, 1 0 देखील ॲज इट इज. आता आपल्याला R2 मायनस R1 R2 1 मायनस 1 0, 2 मायनस 3 मायनस 0 मायनस 1 मायनस 1 1 मायनस 0 1. आता इथे तुम्हाला मायनस 1 चा इवन पाहिजे. सो नाउ मल्टिप्लाइड बाय मायनस R2. सिंपल आहे. म्हणजे किती असेल हा, यस 1 3 0 1. नंतर हा A इनवर्सला काय करायचं आहे, नंतर किती असेल 1 0 1 मायनस 1 ना आपण इथे मल्टिप्लाय करत आहोत. आता या 3 च्या जागी तुम्हाला 0 पाहिजे म्हणजे कोणता हा R1 आहे. सो R1 मायनस 3 R2 म्हणजे R1 ला चेंज करायचं 0 1. A इनवर्स इज इक्वल टू 1 मायनस 1, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, R1 मायनस 3 R2 R1 मायनस 3 R2 म्हणजे हा 1 चा 1च असेल. 3 मायनस 3 म्हणजे किती असेल, हा 0 असेल. इथे 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2 असेल. 0 मायनस 1 प्लस 3 म्हणजे हा किती असेल 3.
मग 1 0 0 चं मी सरळ काय लिहू शकतो आपण I because of this is identity matrix so -2 3 1 -1 and I is A inverse मध्ये हा किती असला पाहिजे A inverse is equal to -2 3 1 -1 हे झालं ट्रान्सफॉर्मेशन मेथडने A इन्व्हर्स फाइंड आउट करणं बरोबर A इन्व्हर्स फाइंड आउट करायचे दोन मेथड्स आहेत एक आहे यस इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करायचे हा एक मेथड सांगितलं रो ट्रान्सफॉर्मेशन आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अजून एक मेथड आहे adjoint मेथड नाउ सेकंड मेथड इज नोन एज adjoint मेथड नाउ व्हॉट इज adjoint मेथड याच्यामध्ये काय करायचं A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन नॉट A adjoint ऑफ A आता adjoint ऑफ A जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्या मॅट्रिक्सचा म्हणजे A जर असेल 1 2 आणि 3 4 बरोबर असं जर आपण त्याच्यामध्ये मॅट्रिक्स जर कन्सिडर केलं याचं मायनर अँड को फॅक्टर फाइंड आउट करायचं आता मायनर काय असतो आणि को फॅक्टर काय असतो 11 मध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलं जर समजा इथे जर आपण A घेतलं बरोबर 1 2 आणि 3 4 मग या A चा adjoint जर तुम्हाला फाइंड आउट करायचं त्याचा मायनर फाइंड आउट करा जसं 1 चा मायनर को फॅक्टर ऑर मायनर ऑफ मायनर म्हणजे साइन असते को फॅक्टर ऑफ 1 इज इक्वल टू 4 घ्यायचं and co-factor of 2 is equal to 3 घ्यायचं co-factor of 3 is equal to 2 घ्यायचं co-factor of 4 is equal to 1 घ्यायचं प्लस मायनस मायनस आणि प्लस म्हणजे हे याचे पदार्थ जे असतात त्याची साइन चेंज करायची आता याचा आपल्याला co-factor of A भेटणार आहे that is 4 3 2 1 याचा काय करा ट्रान्सपोज करा म्हणजे adjoint of A याचा ट्रान्सपोज केल्यानंतर किती येणार 4 3 -2 1 हे झालं तुमचं यस adjoint ऑफ A आता या adjoint ऑफ A ला या बॉडीमध्ये किंवा A इन्व्हर्स मध्ये पुट करायचं आणि तुम्हाला त्याची व्हॅल्यू भेटेल बरोबर आहे तो 3/3 मध्ये असेल किंवा 1/1 मध्ये असेल हे दोन्ही त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे म्हणजे हे झालं तुमचं व्हॉट इज दॅट यस इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स आता सांगितलं जे काही मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्स जर इन्व्हर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माहिती असणं आवश्यक आहे आता याच्यावर जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू ते आपण याचा कन्सेप्ट adjoint ऑफ A का असतो त्याच्यानंतर A इन्व्हर्स काय असतो याच्याबद्दल आपण आता स्टडी केलेली आहे अजून जर समजा आज हे समजलं नसेल तर काय करू नेक्स्ट पिरियडमध्ये ते मी अजून क्लिअर करू हे काय होमवर्क आहे same way 1 2 2 4 convert it into identity matrix by column transformations ठीक आहे ओके आता हे जे आहे एवढं तुम्ही करून घ्या आता आपलं थोडासा टाईम चेंज झालेला आहे त्यामुळे आपण हे उद्या त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू त्यामुळे हे दोन होमवर्क तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिडर करू ठीक आहे ना ओके बेटा थँक्यू